देशदूतची टीम आज रविवारी सकाळी आली आहे तळेगावमध्ये. हे दिंडोरी जवळचं गाव आणि इथं कट्ट्यावर मंदिर आहे हनुमानाचं. इथं कट्ट्यावर सगळे गावकरी बसलेले आहेत. चर्चा अर्थातच शेतीच्या आहेत, पाण्याच्या आहेत आणि होणाऱ्या निवडणुकीच्या पण आहेत. दादा नमस्कार. आणि काय म्हणताय गाव तुमचं? शेतकऱ्याला पाणी नाही प्यायला, गावात गरीबाला पाणी नाही, कोणलाच पाणी नाही. लोक असे तळतळ करतात पाण्या वाचून आणि शेतीला म्हणजे मालाला डिमांडच नाही. कांद्याचं घ्या, द्राक्षाचं घ्या, सगळे अवघड परिस्थिती. पण आता एकंदरीत शेतीची अवघड परिस्थिती म्हणतात, तर तुमच्या गावात काय पीक आहे? आमच्या गावामध्ये तांबाटी आहे, कांदा आहे, बाग आहे. आम्हाला ह्या गोष्टीमध्ये एका मालाला भाव नाही आणि ते GST मुळे शेतकरी मेटेगुटीला आलाय. ते आम्हाला खत कोण घ्यायला गेलो तर आम्हाला त्याचे 18% ते जात आणि 6,000 रुपये देऊन आम्हाला द्यायला नाही पाहिजे. आमच्या मालाला भाव द्यायला पाहिजे शेतकरी या नाते. कांद्यावर ना एकंदरीत नाराजी आहे. हो आहे ना, नाराजी आहे ना. 5 वर्षामध्ये कांद्याला भावच मिळाला नाही मॅडम. आता निर्यातला दिली आहे परवानगी असं काल आलंय. निर्यातला परवानगी दिली पण त्यांनी 2,000 टन गुजरातून का बरं मागवला? त्याचं काय कारण? हे अनुदान हे सगळं जरी बंद केलं तरी काही हरकत नाही. शेतकऱ्यांच्या संपर्कात आला पाहिजे. नाही काही तर हप्त्यातून एक चक्कर तरी गावोगावी चक्कर मारला पाहिजे त्यांनी. ह्या केंद्रीय मंत्री झाल्या, केंद्रातच जाऊन बसल्या. शेतकऱ्यांनी असं समोर तुम्ही 100 लोक उभे करा, त्यांना ओळखता का हे तरी बघा बरं. शेतकऱ्यांची जी नाराजी, प्रचंड नाराजी खूप, त्याच्यामुळे फरक नक्कीच पडेल. गावासाठी काही अपेक्षा आहेत? तुम्ही म्हणता पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याची अडचण तर आहेच आहे, ते विषय म्हणजे आता इतकी परिस्थिती खराब आहे गावामध्ये सध्या का 4-4, 5-5 दिवस ते काही गावातील लोक आंघोळ सुद्धा करते नाही. पिण्याचा प्रश्नच आंघोळीचा तर येत नाही. 70 रुपये टिपानं विकत घेत आहे. बाहेरून पाणी येतं, 70 रुपये टिपानं विकत घेत आहे. तुमच्या गावात पाण्याची योजना नाहीये ना. पाणी योजना झाली पाहिजे मॅडम. आणि रस्त्यावरचं गाव आहे, सुधारित गाव आहे, त्या गावाला पाण्याची योजना असली तर सगळ्या सुधारणा होती. पिण्याच्या पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, तर शेतीच्या पाण्याचा विषय लांब आहे ना मॅडम. लाईटीची इतकी भयानक परिस्थिती आहे, इतकी उष्णता आहे का आम्ही घर सोडून या निंबाराखाली येऊन बसतो दुपारचे. आणि इतकी प्रचंड लाईटच राहत नाही. लाईटीची एकदम भयानक परिस्थिती शेती करता. तळेगावच्या या ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. दरवेळेस शेतकऱ्यांनीच का सहन करावं म्हणून त्यांचा प्रश्न आहे. गावाला पाणी नाहीये, आरोग्याची पुरेशी सुविधा नाहीये, लाईट नाहीये आणि असं असताना आम्ही खासदाराकडनं अपेक्षा काय धरायच्या असा यांचा प्रश्न. यांना असा खासदार हवाय की जो या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवू शकेल. तळेगाव दिंडोरीमधनं देशदूतची टीम.